नमस्कार. काल मंत्री उदय सामंत यांचा कार्यक्रम पार पडला. त्यांचा कार्य अहवाल हा कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमामध्ये नाना पाटेकर यांनी हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना नाना पाटेकर यांनी सत्ताधाऱ्यांना तुफान धारेवरती घेतलं. त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी तुफान फटकेबाजी केली. त्या ठिकाणी बोलत असताना नाना पाटेकर म्हणाले की आम्ही यांना मतदान करतो आणि हे दुसरेच नवरे करून पळून जातात. याचा अर्थ आमच्या मतदानाला किंवा आमच्या मतांना काही अधिकार किंवा आमच्या मतांना काही व्हॅल्युएशन आहे की नाही, असं म्हणत नाना पाटेकर तुफान चिडले होते. त्यानंतर ते म्हणले की हे स्वतःचं तुंबड भरण्यासाठी इकडून तिकडे फटके मारत असतात किंवा यांना निवडून यायचं असतं म्हणून हे असं वागत असतात, परंतु यांना कळत नाही हे काय अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत. त्यासोबत हे बोलत असताना भाषणामध्ये देखील अशी अर्वाच्य भाषा वापरतात किंवा जातीमध्ये भांडणं लागतील असंही वागत असतात आणि अशा प्रकारचे कारनामे करत असतात. परंतु या राजकारण्यांना कळत नाही की आपण अमर झालेलो नाहीत किंवा आपण अमर होणार नाहीत. आपल्याला इथं राहायचं तर आपण चांगलंच वागायला पाहिजे आणि आमच्या मतदानाला काही व्हॅल्युएशन आहे की नाही असे प्रश्न विचारत नाना पाटेकर हे तुफान त्या ठिकाणी फटकेबाजी करत होते. मंत्री उदय सामंत यांच्या समोरच त्यांनी सत्ताधाऱ्यांची कानपिळणी केली. त्यामुळे त्यांचं ते भाषण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.